आज बिना ऑइली आपण डोसे बनवणार आहोत पत्तागोबीचे. पत्तागोबी कापून घेतली आहे, त्याचबरोबर कांदा आहे, कोथिंबीर मस्त काप याचे करून घेतलेले आहेत. एका भांड्यात डोश्याचं बॅटर करून घेतलेले. याची कन्सिस्टन्सी अशीच राहू द्या, थोडं त्याला पातळच राहू दे, जास्त घट करू नका म्हणजे व्यवस्थित भाजत नाहीत. मग गरम झालेलं आहे तर आपण इथे टाकून घेऊयात. आपलं कांदा पत्तागोबी सर्व याच्यावर असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. एकावर एक नाही टाकायचं, व्यवस्थित पसरून घ्यायचं. यावरती आता डोश्याचं बॅटर टाकूया. थोडे पातळ टाका, कसं मग व्यवस्थित भाजले जाईल पूर्ण. आणि गॅस थोडा मीडियमच ठेवायचा, जास्त फास्ट करायचं नाही. फास्ट केला तर कसं करपून जाण्याची शक्यता असते. आपण बिना ऑइली करतो ना, त्यामुळं व्यवस्थित पूर्ण असं आपल्या पत्तागोबीला आणि कांद्याला असं करून घ्यायचं सरळ छान. आपला डोसा टाकून झालेला आहे. थोडा ह्याच्यात ओलावा थोडा गेला की आपण हे पलटून घेऊया. डोसा आपला तर पलटी करून घेऊया. हां, व्यवस्थित मस्त एक साईड असं भाजलेला आहे, तर याची आपण दुसरी साईड भाजून घेऊया. थोडंसं प्रेस करा व्यवस्थित, मग भाजले व्यवस्थित परतण्यासाठी थोडा गॅस आपले हाय करायचा, व्यवस्थित आपलं शेकला जाईल. अशा प्रकारे आपला डोसा भाजून झालेला आहे, तर आपण आता एका प्लेटीत काढून घेऊया. अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी, त्याचबरोबर सांबार व आपले हे बिना ऑइली डोसे हेल्दी तयार झालेले आहेत. व्यवस्थित असे भाजलेले पण आहेत. भाजताना थोडा मीडियम आणि लो गॅस करायचा, हे व्यवस्थित हे होते. छान झालेली आहे. तुम्ही मस्त सांबार चटणीसोबत याला ट्राय करू शकता. अशा प्रकारे डोसे एकदा नक्की ट्राय करून बघा बिना ऑइली. तुम्हाला व्हिडिओ थोडासुद्धा आवडले असेल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.